आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे दोन प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत, सागर कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी। सागर कुलकर्णी मुंबईतून आणि राहुल कुलकर्णी पुण्यातून आपल्या सोबत आहेत। सागर, सगळ्यात आधी तुमच्याकडे, या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं मतभेद आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय असं म्हणता येईल? जवळपास मुख्यमंत्री पदाचा उमेदवार वारंवार जाहीर करा असं उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी, कधी ते थेट महाविकास आघाडीच्या मंचावरनं भाषण करताना मागणी करतात, तर कधी ते अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांशी बोलताना ही मागणी वारंवार करताना दिसून येत आहेत। पण त्यांचे दोन्ही मित्रपक्ष म्हणजे एका बाजूला काँग्रेस आणि दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांकडूनही ही मागणी फेटाळताना वारंवार दिसून येते। आता तर थेट शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा महाविकास आघाडी चेहरा जाहीर करणार नाही असे संकेत दिले गेलेले आहेत। वास्तविकतेत मागील 2 आठवड्यामध्येच शरद पवार यांची एक विधान फार महत्त्वाचं होतं, ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी वारंवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, किमान बंद दाराआड भिंतीमध्ये तरी चेहरा जाहीर करा अशा स्वरूपाची भूमिका घेतली। यानंतरनं शरद पवारांचं विधान होतं की जर अशा स्वरूपाचं जर करायचं असेल तर राष्ट्रवादी अशा कोणत्याही पदामध्ये आत्ता रस नाही, या आपण हे कालांतराने पाहू। आज विधानामध्ये मात्र शरद पवारांनी वेगळी भूमिका मांडताना दिसून येते। त्याच्यामध्ये थेट स्पष्ट सांगतायत की महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर होणार नाही। दुसरीकडे ज्याचे आमदार जास्त आहेत त्याचा कोण नंतर ठरेल, पण आमदार संख्या ही फार महत्त्वाचा शब्द शरद पवारांच्या विधानातून दिसून येतोय। त्याचवेळी जो इतिहासातला राजकारणाचा संदर्भ दिला त्याच्यामध्ये मोरारजी देसाई हे चेहरे नव्हते, पण त्यांना पंतप्रधान पदावर विराजमान करण्यात आलं। याचा अर्थ महाविकास आघाडी अचानक नवीन एखादा चेहरा समोर आणू पाहिल, त्यावेळेस कदाचित ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री असेल आणि तोही अचानक असेल। मग राजकीय वर्तुळात ज्या वारंवार ज्या गॉसिप्स असतात असं म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये खरंच सुप्रिया सुळे यांना परत एकदा महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचा मनोदय शरद पवारांच्या मनात आहे का? शरद पवार हे उघड पद्धतीने आत्ता बोलत नाही आहेत, पण त्यांचे मनसुबे तसेच आहेत का की जयंत पाटील यांना करायचं आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जर एक चेहरा आत्ताच जाहीर केला तर अंतर्गत प्रचंड कलह आहे, जिथे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचं कदाचित करावं असं काही जणांचं मत आहे। पण जयंत पाटील हे गेले अनेक वर्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर पडत्या काळात कायम राहिलेले आहेत, त्यांचे सुद्धा मनसुबे आहेत की पुढील कालावधीमध्ये मुख्यमंत्रीपद मिळावं। इतकंच नव्हे तर मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये तर सगळ्यात जास्त चढाओढ दिसून येते। यामुळे दिल्ली काँग्रेस कायम आपणास माहीत आहे की ज्यावेळेसपासून 1999 पासून महाआघाडी सरकार जे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस कधीही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही। मुख्यमंत्रीपद हे सर्व आमदारांच्या बैठकीत दिल्लीतून एक नाव येतं, त्याचं नावाचं अनुमोदन दिलं जातं, सूचक केलं जातं आणि मग त्याला ठराव मंजूर करून गटनेता आणि मुख्यमंत्रीपद हे नाव ठरवलं जातं। दिल्लीच्या हायकमांडच्या आदेशानेच मुख्यमंत्री होतो। आपणास माहीत आहे की 2004 महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विधानसभा झाल्या होत्या त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने चांगलं यश मिळवलं होतं, पण 2004 नंतरनं मुख्यमंत्रीपदावर सुशीलकुमार शिंदे यांच्याऐवजी विलासरावांना परत एकदा विराजमान करण्यात आलं होतं। अर्थात या सगळ्या राजकीय घडामोडी ह्या तत्कालीन असतात। शरद पवारांनाही माहिती आहे की आत्ता जर एखादा उमेदवार जाहीर केला तर मित्रपक्षांमध्येच प्रचंड कलह वाढेल, नाराजी वाढेल। त्यामुळे शरद पवार हे अतिशय चाणक्य बुद्धीने सांगतायत की आत्ता तुर्तास अशा स्वरूपाची भूमिका नाही आहे। नेमका हाच मुद्दा आता उद्धव ठाकरे यांना वारंवार बोचतोय। ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील किंवा एका बाजूला शरद पवार, जयंत पाटील असे सगळे दिग्गज नेते स्पष्ट भूमिका घेत आहेत की मुख्यमंत्रीपदाचा नाही चेहरा नको आहे आम्हाला फक्त आता लोकांचा कल आमच्या बाजूने आहे, बहुमत सक्षम चांगलं सरकार महाविकास आघाडी देऊ शकतं अशी भूमिका घेत निवडणुकीला सामोरं जायचं आहे। आणि सरकारच्या विरोधातला जो आक्रोश आहे, जी नाराजी आहे ती कुठेतरी कॅच करायची आहे आणि सरकार स्थापन पहिल्यांदा करायचं आहे। मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा असावा ही ठाकरेंची मागणी सरळ सरळ उघड पद्धतीने नाकारताना दिसून येत आहेत। नेमक्या याच मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे पुढे काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। नक्कीच सागर, तुम्ही आपल्यासोबत राहाच। राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत। राहुल, शरद पवार यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये काहीतरी दडलेलं असतं, काहीतरी वेगळा एक गर्भित अर्थ असतो। त्यांनी 77चा सुद्धा एक दाखला दिलेला आहे, त्यामागे काय नेमकं सूतोवाच करायचंय त्यांना ठाकरेंना?
एक प्रज्ञा आपण लक्षात घेऊ की आत्ता जे शरद पवार बोलले ते फेस व्हॅल्यूवरती आपण जाऊ, कारण त्यांच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे लवचिकता, आणि त्या लवचिकतेमुळेच परस्पर विरोधी त्यांचे अनेक वक्तव्य आणि प्रत्यक्षात राजकीय कृती दिसते. त्यामुळे ते आत्ता जे बोलतात ते तसं होईलच असं नाहीये. आता तुझा जो मुद्दा आहे तोच पुढे आम्ही घेऊन जातो की 1977 साली आणीबाणीनंतरच्या ज्या निवडणुका झाल्या हे खरं आहे की जयप्रकाश नारायण हे त्यावेळेचे त्या आघाडीचे जनता दलाची जी आघाडी होती, जी मोठ बांधलेली होती, त्याचे ते चेहरा होते, पण प्रत्यक्षात मोरारजीभाई हे पंतप्रधान झाले. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवार यांचा स्वतःचा पक्ष अस्तित्वात आल्यापासून त्यांनी जो संख्याबळाचा मुद्दा आहे तो कधी स्वतःच्या पक्षाला लागू केलेला नाही. आणि म्हणून तर पिंपरी चिंचवडला जी जाहीर मुलाखत अजित पवार यांनी दिली त्यांनी त्यावेळेला तो संदर्भ घेतला होता की जेव्हा संख्याबळ अधिक आलं, त्या संख्याबळाच्या अधिक असताना सुद्धा शरद पवार यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाकडे घेतलं नाही, आणि त्याचा परिणाम म्हणजे पक्षाचा विस्तार हा पश्चिम महाराष्ट्राच्या मर्यादेत राहिला. मुळात हे लक्षात घ्यायला हवं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासंदर्भातला जो जी गोष्ट बोचते आहे ती काय आहे, तर ते असं म्हणतात की आम्ही आमच्या मित्रपक्षाबरोबर राजकारणामध्ये 25 वर्ष असताना एकमेकांच्या पाडापाडीचे प्रयोग झाले, कारण ज्याचं संख्याबळ अधिक, लहान भाऊ, मोठा भाऊ, कमळाबाई वगैरे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, तर ते होऊ नये, म्हणजे संख्याबळाच्या आधारावरती मुख्यमंत्री ठरवला जाऊ नये, ही आग्रही भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. माझ्या मते आजचा लसावी काय, तर उद्धव ठाकरे यांची संख्याबळाच्या आधारावरती मुख्यमंत्री निवडा ही भूमिका, ज्यामुळं एकमेकांचे उमेदवार पाडापाडीचे प्रयोग महाराष्ट्रात होतील, याला शरद पवार यांनी एक प्रकारे असं होणार नाही किंवा असं जरी होत असलं तरी त्याला आमच्या लेखी फारसं महत्त्व नाही हे अधोरेखित केलेलं आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी जेव्हा डायसवरती स्वतः शरद पवार आहेत आणि ते आग्रही पद्धतीनं म्हणतायत, तर त्याला त्यावेळेला एक प्रकारे मूक राहून तुमच्या म्हणण्याला आमची साथ नाही असं दाखवलं होतं. आणि आता कोल्हापुरामध्ये मी तर असं म्हणतो की 2019ला मेगा भरती होती, आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. तो परतीचा पाऊस शरद पवार यांनी बरोबर जोखलेला आहे, आणि तो आणीबाणीचा संदर्भ तर देत आहेत, तो इथेच देत आहेत की आता आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. आधी सरकार आणल्यानंतर आणीबाणीनंतरचा जसा प्रयोग झाला की सगळ्यांनी मिळून मोरारजीभाई यांना पंतप्रधान केलं, तसं आपण करू. माझ्या मते उद्धव ठाकरे यांचा मुद्दा ह्या संदर्भातला वेगळा आहे. बरं, दुसऱ्या वेळेला जेव्हा झालं तेव्हा तर ते असं म्हणाले होते उद्धव ठाकरे की ठीक आहे, मी नसेल मुख्यमंत्री तर तुम्ही काँग्रेस पक्षातल्या मंडळींना तरी मुख्यमंत्री करा, नाना पटोलेला करा, पृथ्वीराज चव्हाण यांना करा. उद्धव ठाकरे यांना असं सूचित करायचं आहे की महाविकास आघाडीतले 3 घटक पक्ष हे जागा वाटपानंतर प्रत्यक्षात एकमेकांच्या जागा पाडापाडीचे प्रयोग करू नयेत, म्हणून मुख्यमंत्री पद कुणाचा तरी चेहरा निश्चित करा. आता विजबी त्याचा दुसरा अर्थ असाही काढला गेला होता की उद्धव ठाकरे यांनाच स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि त्यासाठीच त्यांनी दिल्लीमध्ये लॉबिंग केली. या दोनही गोष्टी शरद पवार यांनी निसंदिग्धपणे उडवून लावलेल्या आहेत. परवा मालवणमध्ये श्री संजय राऊत होते आणि मी त्यांना या प्रश्नावरती छेडण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य सुरुवात झाली होती ती संजय राऊत यांच्याकडनं. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचीच पॉलिटिकल लाईन, ते त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रवक्ते असल्यामुळं ते घेऊन जात असतात पुढे. तेही संजय राऊत तो मुंबईतला जो कार्यक्रम आहे त्याच्यानंतर बहुधा शांत झालेले, त्यांची त्याच्या संदर्भातली वक्तव्य मी बघितलेली नाहीत. त्यामुळे एक स्टॅटिक अंडरस्टँडिंग झालेली आहे का मागच्या बाजूला. आज जे शरद पवार थेटपणे म्हणालेत तर कदाचित उद्धव ठाकरे यांना या संदर्भात आधीच त्यांची बोलणी झालेली असावी, कारण महाविकास आघाडीचे नेते हे मुंबईमध्ये जेव्हा भेटले तेव्हा बंद दाराआड आधी प्राथमिक पातळीवरती जागेची चर्चा आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा याबद्दलची झालेली आहे. मला जो यातनं अर्थ दिसतोय तो असा आहे की काँग्रेस पक्षाचे नेते असतील किंवा शरद पवार असतील यांनी उद्धव ठाकरे यांना कन्व्हिन्स केलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री पदाच्यासाठी फार आग्रही राहू नका, आधी आपण निवडणूक लढू, जिंकू, आणि त्यानंतर आपण बघूया की कोण सर्वसहमतीनं मुख्यमंत्री बनेल. आता त्यातला जो दुसरा भाग आहे जो मगाशी सागर सांगत होता की त्यांच्या पक्षातली जर संख्या अधिक आली तर काय होईल, हा खरं म्हणजे शरद पवारांचा पक्ष फुटल्यापेक्षाही पक्षाचं संख्याबळ अधिक आल्यानंतर काय होईल हे सगळ्यात मोठं आव्हान शरद पवार यांच्या समोर असणार आहे. हा विषय एवढ्यात थांबणार नाही, कारण जोपर्यंत अशी शरद पवारांची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे, हे संकेत महाराष्ट्राला जात नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा चर्चेचा विषय राहील. खरे राहुल, तुम्ही आपल्यासोबत राहा. मात्र सागर, एकीकडे जर आपण बघितलं तर हेही स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला स्थिर सरकार आता येणाऱ्या काळामध्ये जनतेला द्यायचं आहे, ह्याचा सुद्धा उल्लेख शरद पवारांनी केलाय. त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी अनुकूल असली तरी सुद्धा येत्या काळात नेमकं काय होतंय त्यावर पुढचे निर्णय ठरतील हे देखील त्यांनी सुतोवाच केले. त्यामुळे सध्या म्हणजे परिस्थिती कशी बदलू शकते, बिघडू शकते किंवा चांगली होऊ शकते यावरही त्यांनी भाष्य केलंय किंवा तसं सांगण्याचा सुतोवाच करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणता येईल.
प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. जर महाराष्ट्रामध्ये यापूर्वीसुद्धा 2019चा अपवाद जर वगळला तर नेमका मुख्यमंत्री कोण हे कधीही स्पष्ट झालेलं नाही आहे. ज्यावेळेसपासून अलायन्सेस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत 1999 पासूनचा जर आपण कार्यकाळ डोक्यात घेतला तर तेव्हापासून जर पाहिलं तर उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा कधीच नसतो. एक वेळ महाराष्ट्रामध्ये राजकारणाची अशी आलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक आमदार आहेत पण त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतः घेतलं नाही आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे इतर महत्त्वाची जी खाती असतात म्हणजे गृह मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम, परत ऊर्जा, वित्त अशी सगळी महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतली पण मुख्यमंत्रीपद हे काँग्रेसला दिलं. काँग्रेसच मोठा भाऊ अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती. आत्ता जर तिघांचं सरकार आहे. आपणास माहिती आहे की महायुतीमध्ये सुद्धा प्रचंड मुख्यमंत्रीपदावरनं अंतर्गत स्पर्धा आहे. कुठे ना कुठेतरी अजित पवारांच्या मनातली ईर्ष्या आहे की त्यांनाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. भलेही आमदारांची संख्या त्यांना माहिती आहे की त्यांच्याबरोबर किती राहू शकते पण जर एकनाथ शिंदे 40 आमदारांवरून मुख्यमंत्री होऊ शकतात तर मग अजित पवार का होणार नाही असं अजित पवारांच्या समर्थकांना वाटतं. दुसरीकडे भाजप अर्थातच सगळ्यात मोठा पक्ष आहे राज्यातला. त्यांनाही वाटतं परत एकदा की ज्या पद्धतीने 2019ला उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला, मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं अखेर एकनाथ शिंदेंना आणि सरकार हे करावं लागलं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये परत एकदा दिसून येतं की जसं महायुतीमध्ये स्पर्धा आहे तितकीच जबरदस्त स्पर्धा आता महाविकास आघाडीमध्ये वाढताना दिसते. काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्यानंतर नाना पटोले आणि विदर्भातले वडट्टीवार यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न प्रचंड पडत आहेत. विदर्भ हा काँग्रेससाठी सगळ्यात जर चांगला यशस्वी ठरला तर त्यांच्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे. परत राहतो प्रश्न शरद पवारांचा सुद्धा की जर शरद पवार यांच्या पक्षांनी आत्ताच कमिटमेंट जर उद्धव ठाकरे यांच्याविषयी केली तर मग मात्र महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अंतर्गत एकमेकांच्या विरोधात आमदारांची संख्या कमी करणं किंवा ज्यांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व 2019ला नको होतं असे जे बाहेर पडले. काही जण आजही शरद पवारांबरोबर आहेत की ते खाजगीत सांगतात किंवा काँग्रेसचे सुद्धा नेते सांगतात की उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती 2019ची पाहता परत एकदा त्यांना जर मुख्यमंत्री पदावर केलं तर अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जी भूमिका आहे की महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी आहे. शरद पवारांसारख्या जाणकार नेत्यांना माहीत आहे की निवडणूक जिंकणं हा पहिला अजेंडा महत्त्वाचा आहे आणि त्यानंतरच मुख्यमंत्रीपद हा विषय आणणं फार गरजेचं आहे. अन्यथा आधीच निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहण्याच्या आधीच ते चकनाचूर होतील आणि एकमेकांना पाडण्याचाच कार्यक्रम अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच. सागर आणि राहुल, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी. आणि थेट जातोय